पेण येथे पहिले बाल संस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड उत्तर अंतर्गत शाखा तालुका पेण व श्रमण बुद्ध विहार कमिटी व क्रांतीनगर ग्रामस्थ यांच्या वतीने क्रांतीनगर पेण येथे दिनांक 18 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 रोजी पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली 5 दिवसीय बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते। आयुष्यमान चंद्रकांत दादा सोनावणे तर बाल संस्कार शिबिरात 46 शिबिरार्थी सहभागी झाले होते। 5 दिवस चाललेल्या शिबिराला जिल्ह्यातील नामवंत केंद्रीय शिक्षकांनी विविध विषयावर खूप साध्या भाषेत शिबिरार्थींना सहज समजेल असे सखोल मार्गदर्शन केले। सदर शिबिराचे समारोपाचे प्रमुख पाहुणे रायगड तसेच जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आयुष्यमान यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावणे, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष संतोष जाधव उपस्थित होते। यावेळी सुशील वाघमारे यांनी बाल संस्कार शिबिर घेणे व त्याचे सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे असून ते काम पेण तालुका यशस्वीपणे करीत असल्याचे सांगितले। वाघमारे यांनी 24 शिबिरे व 22 प्रतिज्ञा या विषयावर सखोल भाष्य केले। यावेळी जिल्ह्याच्या वतीने प्रमाणपत्र तर शैलाताई गायकवाड यांच्याकडून भेट वस्तू देऊन शिबिरार्थींना सन्मानित केले। जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावणे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, शशिकला गायकवाड, हर्षल मोरे, सचिन कांबळे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांनी पेण तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सांगितली। त्यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना उपस्थितांना भावनिक आवाहन करताना सांगितले की येणाऱ्या काळात आपण भव्य श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर घेत असून त्या शिबिरात आपण मोठ्या संख्येने हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रमण बुद्ध विहार कमिटीच्या महिला पदाधिकारी, पेण तालुका पदाधिकारी व क्रांतीनगर ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संरक्षण उपाध्यक्ष मंगेश कांबळे यांनी केले। शेवटी सरणताई घेऊन शिबिराचा समारोप झाला। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड। अनुभव जर म्हणाल तर माझ्या आयुष्याचं सोनं झालं। बुद्धांच्या ओटीमध्ये आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलं आणि त्याच्यानंतर आम्ही हे जे धम्मकार्य आता करतो आहे या क्षणाला, खऱ्या अर्थानं धम्मकार्य करत असताना एक वेगळं जीवन आपल्याला जगायला मिळतं, त्याचा आनंद घेता येतो। आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे की माझ्या आयुष्याचं खरंच सोनं झालं की मी या संस्थेमध्ये, या संस्थेचा सभासद आहे, पदाधिकारी आहे आणि म्हणून मला चांगल्यापैकी बौद्ध धम्माचे विचार खेड्यापाड्यात पोचवण्यासाठी मला ती संधी मिळालेली आहे। आजचं खरं अर्थ सांगायचं झालं तर आज आमचं ह्या ठिकाणी श्रमण बुद्ध विहार पेण या ठिकाणी 18 ते 22पर्यंत असं 5 दिवसाचं बाल संस्कार शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं। प्रचंड लोकांचा प्रतिसाद, मुलांची उपस्थिती आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या मुलांमध्ये असलेली ती छोट्या वयामध्ये असलेली धम्माचे ज्ञान त्यांच्यामध्ये जे आहे ते पाहायला मिळालं आणि मनाला समाधान वाटतोय की एक नवी पिढी जर घडवायची असेल तर कशी घडवावी। तर खऱ्या अर्थाने हे विषय तर शाळेतून शिकायला मिळत नाहीत, पण कधीतरी संविधानाचा विषय हा शाळेमध्ये शिकवावं या आजच्या शिबिरातून आम्हाला जाणवलं की खऱ्या अर्थानं ह्यासुद्धा गोष्टी लहान मुलांवर पोचल्या पाहिजे, लहान मुलांपर्यंत पोचल्या पाहिजे। आणि म्हणून आजचा हा जो संस्कार शिबिर या ठिकाणी संपन्न झाला, सन्माननीय रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुशीलजी वाघमारे साहेब आणि त्यांची पूर्ण कार्यकारिणी उद्घाटनासुद्धा या ठिकाणी आले, समारोपातसुद्धा आले आणि खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक चांगलं बळ मिळालं की जिल्हा आम्हाला सपोर्ट करतोय, जेव्हा जिल्हा आम्हाला जवळ करतोय आणि आम्हाला कामाची जबाबदारी देतोय आणि म्हणून त्याची जबाबदारी न पाडता आम्हाला कर्तव्य वाटतं की आपण कर्तव्य आपलं केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ते कर्तव्य करतोय। आणि खऱ्या अर्थाने आजचा 2026 मधला हा बाल संस्कार शिबिर आहे। याच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही 31 जानेवारीला शनिवारी आम्ही याच ठिकाणी आम्ही कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर घेतोय। भव्य प्रमाणामध्ये तो कार्यकर्ते शिबिर व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून या 24 शिबिरं या संस्थेचे आमचे जे 24 शिबिरं आहेत ते 24च्या 24 शिबिरं या पेण तालुक्यामध्ये राबवावीत हे संकल्प मनामध्ये घेऊन आम्ही कामाला लागलो आहे। आणि खऱ्या अर्थाने सांगतोय की ते 31 जानेवारीचं तर आमचं या ठिकाणी कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होईलच, पण तदनंतर आम्ही या ठिकाणी समता सैनिक दल याचासुद्धा या ठिकाणी आम्ही शिबिर घेतोय। त्याच्यातसुद्धा आम्ही पेण तालुक्यामध्ये समता सैनिक दलाची तुकडी निर्माण करावं हे आमचं ध्येय धोरण आहे। आणि त्याच्या पुढे दुसरं धोरण असं आहे की या पेण तालुक्यामध्ये पुन्हा एकदा भव्य प्रमाणामध्ये सामना शिबिर संपन्न करायचं आहे आणि आम्हाला जिल्ह्याची जेव्हा साथ मिळते याही पुढे मिळेल आणि जे आवश्यक आहे संस्थेसाठी, ज्या संस्थेचे जे 24 शिबिर आहेत त्याला जे आवश्यक आहेत त्या चौकटीचे ते शिबिर आहेत की जे कार्यक्रम आहेत ते घेण्यासाठी हा पेण तालुका सदैव पुढे राहील। आणि जिल्ह्याकडनं माझी एवढीच अपेक्षा राहील की आपण जिल्ह्याच्या पदाधिकारी जसं आम्हाला सहकार्य आताही करताय तसं आम्हाला पुढे करावा। हा पेण तालुका तुमच्या पाठीशी कायम असेल एवढंच या ठिकाणी ग्वाही देतो आणि इथे थांबतो। नवोदय, जय भीम। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रायगड उत्तर अंतर्गत असणाऱ्या तालुका शाखा पेण यांचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा सोनावणे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीनं 18 जानेवारी 2026 पासून चालू झालेलं बाल संस्कार शिबिर आणि आज त्याचा सांगता समारंभ
22 जानेवारी 2026ला श्रमण बुद्ध विहार क्रांतीनगर पेण या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थ माझ्यासोबत असलेले माझे सहकारी जिल्ह्याचे सरचिटणीस प्रकाशजी सोनवणे साहेब, माझ्यासोबत असलेले जिल्ह्याचे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष संतोषजी जाधव आणि सर्व पेण तालुक्याचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांच्या अथक मेहनतीने आणि परिश्रमानं आज हे बाल संस्कार शिबिर या ठिकाणी उत्साही वातावरणामध्ये संपन्न झालेलं आहे। या 5 दिवसामध्ये प्रामुख्यानं बालकांना, लहान मुलांना सिद्धार्थ गौतमाचं बालपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यार्थ्यांना जो काही संदेश आणि भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्कारामध्ये या देशभरामध्ये कशी अग्रेसर आहे हे सांगण्याचा प्रयत्न या बालमनावर प्रामुख्याने आमचे जे शिक्षक आहेत त्यांनी केलेला आहे। सांगायला मला आनंद वाटेल की आजच्या या बाल संस्कार शिबिरामध्ये 46 विद्यार्थी बसले होते आणि आज सर्व 46 विद्यार्थ्यांना जिल्हा शाखेच्या वतीनं प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान आणि गौरव करण्यात आलेला आहे। संकल्प एकच आहे की गावागावात, वाडीवाडीवर, वस्तीवर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माचे संस्कार करीत असतानाच लहान मुलंसुद्धा त्याच्यापासून वंचित राहता कामा नये आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।